तर काय काय घेतलंय इथे निर्वीची तर मज्जा झाली. चला, हा आमचा बोजा घेऊन गेलेलो आम्ही काय कशासाठी आणि घेतले आम्ही काय. सो इकडे घेतलेत. ऍक्च्युली त्यांच्या बर्थडेचं राहिले होतं गिफ्ट घ्यायला माझ्याकडून. हे 2 शर्ट घेतलेले आहेत. हे टी शर्ट आहे का शर्ट आहे? हे शर्ट आहे. 2 शर्ट घेतले त्याला रेग्युलर वापरासाठी. छान आहेत आणि रिझनेबल पण आहेत. 200 आहेत. कपडा पण खूप सुंदर आहे आणि मस्त आहे. ज्यांना कोणाला हवा असेल तर घेऊ शकता. एम साईज मधले आहेत पण डी मार्ट मध्ये आहेत. त्यानंतर निर्वीने घेतल्या निर्वीसाठी एक प्लाझो पॅन्ट छोटीशी. अजून 1-2 घ्यायला पाहिजेत. नेक्स्ट टाइम मला गेली ना तर नक्कीच घेईन. आणि हे मला आवडलं पण. ह्याचा कपडा पण सॉफ्ट आहे आणि डेली वेअरसाठी घालू शकते ती. दुसरं घेतलंय आमचं खास म्हणजे तिकडे गेलं तर चीज पॉपकॉर्न तर आमचं ठरलेलंच असतं. हाताचा काढ निर्वीने तिने सिलेक्शन केलेले आहेत. नाही पण ती दादूसाठी वेगळं घेणार आहे त्याच्यामुळे राहिले. पण थोडी डिसेंट घेणार आहे अशी. अजून 2-3 घ्यायला लागतील मला. ही रिझनेबल पण आहेत आणि छान पण आहेत. सो इकडे बघू शकता. मला हे पण छान आहे. सो डीमार्ट आमचं पूर्ण गजगज भरलं होतं आणि घेऊन आलो आम्ही साहित्य. सो गाईज आम्ही गेलो होतो डीमार्ट वगैरे फिरून आलो. निर्वीचे आहे ना आम्ही घ्यायला गेलो होतो एक आणि घेतलं फिक्स. म्हणजे दुसरंच करायचं होतं आम्हाला काहीतरी दुसरं केलंय आम्ही दुसरं. ॲक्च्युली मला हे डेकोरेशनचं सामान आणायचं होतं बॅकग्राऊंडसाठी. तर मिशोने माझं ते पार्सल कॅन्सल केलं. जे ग्रासवालं असतं ना डेकोरेशनसाठी तर ते त्यांनी कॅन्सल केलं. त्याच्यामुळे म्हटलं बघूया आपण इथे लोकलमध्ये जाऊन. पण हाय रेटमध्ये आहेत बापरे. एवढं ना की विचारून सोय नाही. मग हे म्हणाले की डीमार्टच्या इथे पण आहे काहीतरी आपण तिकडे जाऊन सजेस्ट करूया बघूया. ती फक्त 1 लढी 200 रुपयाला आहे आणि इकडे मला 4 लढी 204 रुपयामध्ये मिळत होते. सो मला हे मिशोवरनं परवडणार होतं. पण झाला गेम आमचा उलटाच. मग निर्वी बोलली आपण जाऊया डीमार्टला आणि तिला खायचा होता पिझ्झा जो लास्ट टाइम आम्ही ठरवला होता तो कॅन्सल झाला होता प्लॅन भलताच म्हणून. तर आम्ही काय काय आणले निर्वी दाखवेल तुम्हाला आता. हॅलो एव्हरीवन, कसे तुम्ही सर्वजण? मी पण खूप छान मस्त मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. सो हाय. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू व्हा. सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करा. सपोर्ट करत चला, लाईक करत चला, कमेंट करत चला. आणि आजचा ब्लॉग नाट होता करायला गेलो होतो आम्ही. झालं फलतच बट असं. चला तर मग सुरुवात करायची आपल्याला ब्लॉगसाठी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ना मार्केटमध्ये गेलो. आज वेनसडे आहे आणि आज जुलूसचं पण होतं. म्हणजे त्यांची ईद आहे आपल्या मुस्लिम बांधवांची. तर त्यांचा जुलूस पण तिकडे होता. त्याच्यामुळे जास्त आम्ही काय थांबत बसलो नाही कारण की पूर्ण रस्ते ना त्या जुलूसमध्ये जाणार होते. त्यांचं पण हे असतं त्याच्यामुळे आम्ही काय जास्त कुठे थांबलो नाही. आम्ही लगेच रिटर्न आलो. आणि येताना मार्केटमध्ये पण गेली मी. सो मार्केटमध्ये गेल्यानंतर मच्छी मला ना मुशीची खायची ना खूप ही होती अगदी स्टार्टिंगला. सो एवढे दिवस तर मच्छीवाले पण येत नव्हते आणि कोणच नाही. तर मग मला मिळाली आमच्या मार्केटमध्ये ज्यांच्याकडे मी डेली घेते रेग्युलर घेते मच्छी मार्केटच्या इथे. सो तिकडून मागे हा कोथा मिळतात तर आपल्याला लागतोच. मला तर बनवायचं आहे पटापट बनवून घेते. उद्या जायचं आहे काम मला त्याच्यामुळे मला माझी प्रिपरेशन करायचं आहे. सगळ्यात आधी तोंड हातपाय धुवायचे आहे. मच्छी दाखवायची ना तुम्हाला. सो तोंड हातपाय धुवून घेते. चहा पहिला पिते. भूक लागली. ह्या माणसाने मला काय दिलंच नाही. खायचा होता भलताच प्लॅन ह्यानी केलं दुसरंच. म्हटलं जाऊ दे काय बोलायचं नाही गप्पा बसायचं. काल त्याच्यावर मला खूप ऐकायला लागले. आणि इकडे मी घेतली मच्छी मुशीची आणि मस्त स्वस्त भेटली. मी त्यामध्ये 150ला 2 मिळाले जोडी. सो परवडली ॲटलिस्ट कारण की खूप महाग जाते. आणि म्हणायला गेलं तर जे प्रेग्नन्सीच्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या कमरेसाठी खूप चांगली असते. आणि सिझेरियन झाल्या कारणाने पण मला खूप त्रास होते कमरेला. आता दुखणं पण चालू होते जसे जसे दिवस माझे येतात जवळ डिलिव्हरीचे. तर म्हणून म्हटलं जाऊ दे आपण खास घेऊया. मी जाणार नव्हती पण गेली आणि फायदा पण झाला. मी घेणार होते ढोमी तर ही मला दिसली मुशी. मी म्हटलं विचारावा भाव कारण की लोकल मार्केटमधले आहेत ते कसं अंगावर येतात. भाव करू शकत नाही बार्गेनिंग करू शकत नाही तिथे. तर मग ते त्यांचे काका म्हणजे त्यांचे वडील म्हणाले की नाही घे 150ला 2 मिळतील म्हणून आम्ही 2 घेतले. आणि फायनली एवढी मच्छी आली. सो आपण तर बनवायची आहे दिसते का.
हे बघा, ही आहे मुशीची मच्छी. मस्तपैकी सोलून बिलून घेऊनच आले. आता फक्त बनवायचे. बघू आता कसं करता येईल ते, कशा पद्धतीने बनवायचे. पण हे म्हणाले की सुकच बनव, मसाला वगैरे टाकून. तर मला वाटण करून घ्यावं लागणार आहे आणि त्यानंतरच. तर चला आपण तयारीला लागूया. तर हे रावतारामध्ये तोंडात पाय धुवून झाले, फ्रेश झाले, जरा झाडू वगैरे मारून घेतले, क्लीन करून घेतलं सगळं घर. आणि त्याच्यानंतर आता मी घेतले आपला चहा पोळा प्यायला. इकडे ना मसाला भाजून ठेवले, खोबरा आणि कांदा. म्हणजे कसं मिक्सरला वाटलं की झालं. दुपारची डाळ आणि भात आहे तसाच. मी भाकरी आणि फक्त हे मुशीचं सुकंवाला असं करणार आहे. सो तोच बेत आहे. त्याच्यामुळे तयारी पण इथं झाली. चहा पिऊन झालं की लगेच मिक्सर लावून घेऊया आणि ते बनवून झालं की निवांत बसूया. मग आरामामध्ये भाकरी जेव्हा हे येतील जेवायला तेव्हा भाकरी टाकायची आणि थोडीशी ना फ्राय पण करणार. सो गाईस बघा कसं होतं आणि टेस्टी पण लागतं. की एवढं तर कोण खाणार नाही, कारण की भरपूर प्रमाणामध्ये आली ही मच्छी. म्हणायला गेलं तर थोडेसे फ्राय पण करते. असेच आपले तात्पुरते खायला बरे पडतील. सो टाइमपास म्हणून आणि बाकीचं त्याच्यामध्ये टाकते. माझ्याकडे आहे माझं मोनॅको बिस्किट. कुठे गेलं मोनॅको? येते. आपल्याकडे आहे मोनॅको बिस्किट. चहा आणि बिस्किट खाऊन घेते, तेव्हाच मला तर येईल, काम करायला ऊर्जा मिळेल आणि पटकन काम माझी पटापट संपतील. तिला पाठवले अगरबत्तीचा पुडा आणायला. ती गेली अगरबत्ती आणायला, अगरबत्ती लावायचे. तर तोपर्यंत मी चहा माझा संपवून घेते. तिने पण घातलाय प्लाझो जो आणला होता तो. तोंडात पाय धुवून झाले, फ्रेश झाले आणि तिने पण घातलाय. झालाय छान, पण कंबर आमच्या मॅडमची बारीक आहे, त्याच्यामुळे थोडंसं ते लूज पडले. थोडंसं टाचा लावलंय, म्हणजे टाके लावले आणि घातलंय मॅडम. या चहा प्यायला सर्वांनी. बरोबर झालंय. थोडेसे ते टाके लावलेत मी, त्याच्यामुळे. हे असंच दिलेलं असतं, ह्याचा काय फायदाच नाही, उपयोग आतमध्ये टाकायला पाहिजे होतं. आणि हिचा पण झाला गेटअप. आणले सायकल अगरबत्ती. आता अगरबत्ती लावेल निरवी. आणि तिचं फेवरेट कार्टून चिकू आणि बंटी. मसाला करायला घेते मी. वाटणमध्ये हिरवा मसाला, कढीपत्ता वगैरे यातच टाकलाय, जेणेकरून केसांना पण, आपण असे तर कढीपत्ता खात नाही. मी याच्यामध्येच मिक्सरला ग्राइंड करते, जेणेकरून ते आपलं इनटेक होऊन जाते. अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, खोबरं आणि कांदा, याचं सगळं मिश्रण आहे. आता मिक्सर लावून घेऊया. इकडं हा साहेब पण हिरो नटाटलाय. जे शर्ट घेतले होते आपण ते घातलंय. भाई एकदम भारी वाटतंय. वाटून तर चांगलं दिसतंय. बरोबर झालं एकदम जिथल्या तिथं. अरे बंद करा तोंड. आपण धुवून घेतलेले स्वच्छ आणि इकडे ठेवल्या. तेव्हा कढई आपण बनवून घ्यायचंय. इथे टाकलेले कढीपत्ता, जिरा आणि कांदा टाकलेला. आता टोमॅटो आपण कट करून टाकून द्यायचं याच्यामध्ये आणि कोथिंबीर पण कापून टाकून द्यायची याच्यामध्ये. या टाकलेल्या मी अद्रक लसणाची पेस्ट थोडीशी आपण थोडंसं हलवून घ्यायचं आहे. असं करून घेऊया. हावरी लोक इथं खात बसलेत पॉपकॉर्न एकटेच. माझ्यासाठी ठेवलं हे उडीचं पॉपकॉर्न. टाकले टोमॅटो आणि कोथिंबीर. मसाला झालाय आपला वाटून. कांदे पण एवढे महाग झाले त्याच्याने सोयने. कांदे पण संपले माझे. वाटण झालं हिरवं हिरवं. जास्त टाकलंय मी याच्यामध्ये कोथिंबीर. कोथिंबीरचा फ्लेवर याच्यामध्ये पण येणार आहे. आणि इकडे लावून ठेवले मी अद्रक लसणाची पेस्ट पण. आपण टाकून देऊया. टाकले मच्छी तेलामध्ये फ्राय करायला. आणि हळद टाकले. त्याच्यामध्ये वाटण वगैरे टाकून घेऊया आणि मसाले वगैरे टाकूया. चला इथे हळद, मीठ, मसाला टाकलेला आहे. थोडासा चिकन मसाला पण टाकलाय. बारीक गॅस करून घेऊया. छान त्याला फ्राय करून घेऊया आणि झाकण मारून ठेवून देऊया. थोडंसं पाणी टाकावंच लागणार आहे. आता तर हे शिजून जाईल. प्लीज झाले आता मच्छी रेडी, म्हणजे हे करून झालंय. आता आपण ह्याच्यावर नंतर टाकणार कोथिंबीर. आता आपण मी टाकणार याच्यामध्ये मी
चिंच, ठीक आहे, गावावरून दिलेली माझ्या ताईंनी. तर ही चिंच टाकूया आपण थोडीशी, आंबटपणा यायला. मोस्टली संपतच आलेत माझे. चला आपण टाकलं याच्यामध्ये चिंच, याला मारून घेऊया झाकण आणि ठेवून देऊया मस्तपैकी. मारते मी बारीक याच्यावरच ठेवले. उकळी झाकण मारून शिजायला ठेवून देऊया. चलो तर मग बसले. आता मी खाणार आहे माझं पॉपकॉर्न. बाकी लोकांनी खाऊन झाले. काय वागडा बघा, खाऊन झालंय. आता मी खाणार आहे माझ्या वाटणीचं. शिवाय बघा कसा घालतो पॉपकॉर्न. तर खा, आवडली लोक साप आपले झालेली आहे मस्तपैकी मच्छी रेडी, तयार झाली, रेडी पोझिशन मध्ये. आपण बघूया. एवढं तर पाहिजे, थोडं ग्रेव्ही पण पाहिजे, भाकरी बरोबर खायचं. तर आपण गॅस घालून घेऊया. चलो बंद करो और थोड़ा सा इसमें कोथिंबीर डालो. सगळ्याच आपण आता टाकायची ही कोथिंबिरी, मस्तपैकी फवारणी करायची याच्यामध्ये छान असं गार्निशिंग साठी. यातली थोडीशी घ्यायची आपण, मस्तपैकी टेस्ट करायची कशी झाली आपली मच्छी. चला तर मग आपण इकडे घेतली आपण टेस्ट करायला ही छान अशी मच्छी, आणि तिकडे मस्तपैकी ती स्पून. चला तर खाऊन बघूया कशी लागते आपली ही मुशीची मच्छी. चला खाऊन बघूया. तू खाते का चिकन? चिकन चिकन है। वाह बिट्टू क्या हो गया है? फ्रेश होती एकच नंबर झालं, मस्त झालं या खायला.